मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 49. आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके. दॅट नाईट जिया आर्या आल्या होत्या, रिमेंबर? सहजच विषय बदलला त्याने. हो, आणि आपण सगळेजण इथेच झोपलो, तीही खुदकन हसत गप्पात सामील. त्यानंतर गप्पा रंगल्याच. अगदी त्या संध्याकाळच्या ग्रँड हयात भेटीपासून ते आजचा मोबाईल मेसेजचा खेळ, आठवणींना उजाळा. त्या संध्याकाळपासून ते या रात्रीपर्यंतची सफर, मोहक, मनोहर, अवर्णनीय, जपून ठेवलेले सारेच क्षण दोघांनीही. वेडेपणा आठवत खळखळून हसणं, काही हळवे क्षण आठवून डोळे पाणावणं. त्या पहिल्या भांडणांपासून ते आजच्या मिठीतलं मिलन. मेघा, रोलर कोस्टर राईड फॉर 4 months. केसावरून हळुवार हात फिरवत त्याचं हसरं बोलणं. मेहराजी, आपल्यासारख्या क्रेझी कपलची राईड रोलर कोस्टर असणारच ना? हृदयाशी डोकं ठेवून विसावलेली ती डोळे मिटूनच खुदकन हसली. काय हो, उद्याच्या वेडिंग सेलिब्रेशन बद्दल मला आधी का नाही सांगितलं? डोळे बारीक करत लटका राग. उसमें क्या बताना, इट्स जस्ट अ रेगुलर सेलिब्रेशन. मुझे तो कुछ इतना जरूरी नहीं लगता, बट मॉम डॅड की जिद. त्याने उसासा टाकत खांदे उडवले. अच्छा, जस्ट अ रेगुलर सेलिब्रेशन का? ऑफ कोर्स मेघा, शादी की न्यूज़ तो सबको पता है. सब लोगों ने कॉल, मैसेज, फ्लावर्स भेज के बधाई भी दी थी. पूरा घर बुकेज से भरा हुआ था, रिमेंबर ना? ते बुके हलवत लिव्हिंग एरिया मोकळे करण्याची त्याची लगबग आठवली. पण एक से बढ़कर एक बुकेज, सुंदर नाजूक फुले टाकून देणेही जीवावर आलेले. तिनेच मग एकेका गेस्ट रूम मध्ये अरेंज करून घेतले, वरच्या लॉबीला सजवलं. पण जपले सगळेच कोमेजेपर्यंत. हो, घराची बाग झाली होती. बुधवारी कोमेजलेली सगळी फुलं आम्ही कंपोस्टमध्ये ॲड केली. हळूच सांगितलं. व्हॉट? ओ गॉड, बुकेज भी? मग काय, फुलं तर कंपोस्टिंगसाठी बेस्ट असतात. आणि सगळ्यांच्या फुलरूपी शुभेच्छांचाही सदुपयोग झाला ना. आता त्याचं फुलांचं खत आपल्या झाडांना नेहमी बहरवत राहील. आणि अशा प्रकारे त्या शुभेच्छा आपल्यासोबत कायम राहतील. तिचं हे अफलातून लॉजिक ऐकत बुकेतील पुष्परूपी शुभेच्छांचं, ते झाडांवर बहरणाऱ्या फुलांचा आनंद, हे शुभेच्छांचं लाईफ सायकल ऐकून चक्रावलाच. पण तिची एकही गोष्ट वाया जाऊ न देण्याची खुबी आवडू लागलेली. उद्याही पुष्कळ बुकेज येतील ना? डोळे चमकले तिचे. यू आर इम्पॉसिबल मेघा. जोरदार गाल ओढत हसू लागला. ती तर मी आहेच. तिचं गोड हसत डोळे बिचकावणं. तो आप, मॉम और रिधिमा मिलकर क्या यही कंपोस्टिंग का प्लॅनिंग कर रहे थे? त्याचं उगाच थट्टा करणं. गप्पा बसा, वेडिंग सेलिब्रेशन आहे. तुम्ही तर सांगितलं नाही. मम्मीजी आणि दीदींनी माझ्यासाठी सगळी तयारी केली आहे. उसमें क्या तयारी? भुवया उडवल्या त्याने. तुम्ही काय, तुमचा बेस्ट चारकोल ग्रे ब्लेझर घालणार, पण आम्हाला तर खास दिसायला हवं ना. तिचं मान डोलावत बोलणं. ओ, तो क्या स्पेशल है? हमें भी तो बताइए. गालावर बोट फिरलं हळुवार. एक क्षण मोबाईल मधील साडीतला फोटो त्याला दाखवावा ही इच्छा झाली, पण अडवलं स्वतःला. मुळलीच नाही, उगाच माझ्यावर रागावलात ना. नाक मुरडलं. अनमिठीत थोडीशी सरळ होऊन बसली. सॉरी, बट आपने 10 मिनट बोला एंड आई वॉज वेटिंग फॉर हाफ एन आवर. अकेले रूम में बैठना, आपका इंतजार करना, इट्स डिफिकल्ट फॉर मी. त्याचं मनापासून कळकळीने सांगणं. एक क्षणही तुझ्याशिवाय राहणं मुश्किल आहे हे जाणवून देणं. हो, आणि म्हणून तुमचा राग मी झेलायचा, असंच ना? अब मैं ऐसा ही हूं. यू नो मी, धीरे धीरे बदल जाऊंगा.
हो, चांगलं ओळखते. सतत चिडचिड, डोकं कायम गरमच असतं. तिने कपाळाला 4 बोटं टेकवून दाखवली. आपके पास तो इसका इलाज है ना? साईड टेबलवरील वाटीकडे इशारा केला. अरे हो, विसरलीच की. चला लावून देते. खुश होत उतरली बेडवरून. वाटी हातात घेत तेल लावून देण्यास कुठे बसूया यावर तिची बडबड. बेडवर बसलो तर तो खूप उंच आणि ती छोटूशी. हात उंचावून तेल लावण्यात मजा नाही फारशी. पण बेडच्या कडेला तिने बसत त्याने खाली बसणं. उंच बेडमुळे ते समीकरणही थोडंसं ऑड वाटलं. किती वाकावं लागेल उगाच. मग तेही नकोच. सोफ्यावर बसणंही नाहीच पटलं. मग आता बसावं तरी कुठे? तिची लगबग अगदी तशीच जशी त्याची पैंजण घालण्याच्या क्षणी होती. निराळाच आनंद, वेगळाच उत्साह. मेघा, कम, बाहेर बसूया. क्लायमेट छान आहे. हळूवार तिच्या खांद्यावर हात ठेवत बाल्कनीकडे वळवलं. स्लायडिंगच्या काचेतून थंडगार वारा आत आला आणि सोबत त्या रात्रीची आठवण. हेच तर शब्द होते, हुबेहूब असेच. तिचं अवघडलेपण दूर करण्यासाठी त्या रात्रीचा निर्णय होता. आणि आजचा हक्काने धुंद वातावरण एन्जॉय करूया असं सांगणारा. रुमानी. कोसळणाऱ्या धारांचे हलकेसे तुषार अंगावर झेलतच तिचं हळूच पुटपुटणं. त्याने ऐकलंच. ओ. गोड हसला. एकच दिवा लावला. टोपलीतून झिरपणाऱ्या प्रकाश रेषा. वातावरण अजूनच रुमानी. तिचं पायाची घडी घालत सेटीच्या किनारी बसणं आणि त्याचं तिच्या पुढ्यात जमिनीवरील कार्पेटवर. सेटीची ही 1 फुटाची उंची अगदी अचूक या तेल मालिश सोहळ्यासाठी. ना तिला जास्त वाकण्याची गरज ना त्याला. तिच्या पायाच्या घडीला हळूच होणारा त्याच्या पाठीचा स्पर्श. बसला निवांत रेलून. कोमट तेलाची संथ धार मस्तकाच्या मधोमध आणि संपूर्ण माथ्यावर पसरवणारे तिचे मौसूत हात. हळुवारपणे बोटांची पेर फिरवत तेल मुरवणे आणि कपाळावर नाजूकपणे दाब देत डोकेही चेपणे. तिचं मसाज करणं एका तालात, सुरात, लयीत. तो डोळे मिटून शांत अनुभवत एक एक स्पर्श नाजूक बोटांचा आणि प्रत्येक स्पर्शागणिक शांत होणारं मन. मेघा, येस, आई एम एक्सपीरियंसिंग स्ट्रेस रिलीफ. टेंशन गायब. एक अलग ही सुकून महसूस हो रहा है, जैसा पहले कभी भी महसूस नहीं हुआ. आपकी नाजुक उंगलियां मेरे बालों को छू रही हैं और रोंगटे खड़े हो रहे हैं. आपके प्यार का असर. आपके हाथों से हेड मसाज भी इतना रोमांटिक हो सकता है, ये मैंने सोचा ही नहीं था. तसे तेल मुरलेले, तीही बोटं फिरतच होती केसात. हळुवार. हात मागे घ्यायचाच नव्हता. त्यालाही तेच हवं आहे हेही जाणवलेलं. राजीव, मी जाणून आहे माझ्या हाताने तेल लावून घेणं हा अनुभव अनोखा आहे तुमच्यासाठी. अगदी तसाच माझ्यासाठीही. समजतच नाहीये असं काय होतंय. केसांना तेल लावतानाही शहारे उमटतात का? मी तरी अनुभवते आहे क्षणाक्षणाला. हे आधीपूर्वी कधीच घडलं नव्हतं. ही काय जादू आहे तुमच्या सोबतीची, की हरेक क्षण कसा काय मोहून जातो, धुंद करतो. त्याच्या रखरखीत केसांना तेलाच्या मुलायम स्पर्शाने तजेला मिळाला. अगदी तसाच जसा त्याच्या रखरखीत आयुष्यात आनंदाचा बहर आला तिच्या आगमनाने. त्याचे संथ श्वास, किंचित मागे कललेले डोके. तो रिलॅक्स झाला आहे जाणवलं. अहो, झोपलात का? हळूच वाकून पाहिलं. नो. बंद डोळ्यांनीच उत्तर. मग बोला ना काहीतरी, असे शांत का? खुदकन हसली. तसं तर तो शांतच असायचा. बडबडा तर तिचा स्वभाव. पण आजकाल तिच्या सान्निध्यात त्याचं गप्पा करणं, मोकळं होणं, खुलणं अनुभवत होती ती. बस महसूस कर रहा हूं ये रुमानी एहसास. चेहऱ्यावर पसरलेलं समाधान,
इश, काहीही. तीही समाधानाने हसली. येस मेघा. आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके. मान उंचावूनच तिच्याकडे पाहणं, गाण्याच्या ढंगात भावना व्यक्त करणं. राजीव, मेरी संग यूं ही रहना तुम प्यार प्यार बनके. कपाळावर विखरलेले केस सारखे करतच प्रेमळ नजरेने त्याला न्याहाळत होती. मेघा, एव्हरी सॅटरडे हेड मसाज. विचारू की नको या गोंधळात त्याचा चेहरा. किती काम लावायचे तिला. सारखी सारखी मी अपेक्षा करायची आणि तिने पूर्ण करायची. अहो, करेन की, त्यात काय. आणि हक्काने सांगा ना, एवढा विचार का करताय. जशी तुम्ही माझी काळजी घेता तशीच मी तुमची घेणार. राजीव, तुमच्या या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करण्यातच तर माझाही आनंद सामावला आहे. हे छोटे छोटे गोड क्षणच आयुष्यातलं खरं सुख आहे. मेघा, आपकी इन्हीं बातों पर तो प्यार आता है. तिचे खांद्यावर ठेवलेले हात त्याने हळूच पुढे घेतले. मान पूर्ण मागे कलती करत डोळे मिटून डोके तिच्या कुशीत विसावले. त्याच्या गळ्याभोवती पडलं तिच्या हातांचं कडं. अन झुकलेल्या तिच्या चेहऱ्याने डोळे मिटतच त्याच्या केसांवर ओठ टेकवले. आणि त्याचे मिटले डोळे अलगद उघडले. तिचे मात्र बंदच. लाजरं हसू, केसांना चुंबून गालावर चढणारी लाली, गळ्याभोवतीचं कडं घट्ट करत तिने हळूच हनुवटी त्याच्या माथ्यावर टेकवली. बरसणाऱ्या श्रावणसरी धुंद वातावरणात दोघांच्याही मनावर प्रेमाची धुंदी. मेघा, अंदर चले. त्याचा घोगरा स्वर आणि हिच्या काळजाचा ठोका चुकला. गळ्याभोवतीचे हात दूर करत नीट बसली. तिच्या खांद्यावरून घसरून त्याच्या खांद्यावर पसरलेली ओढणी सारखी केली. उभं राहत त्याने पुढे केलेला हात अन बावरून तिनेही सोपवला त्याच्या हातात तिचा हलकासा थरथरता हात. तिला अलगद उठवत घेतलं जवळ. त्याच्या मिठीतच सामावत पलंगाकडे पडणारी दोघांची पावलं. तिला बेडवर बसवून समोरच उभा तो अन ओढणीला घट्ट मुठीत धरत नजर झुकवूनच ती. मनाची चलबिचल, गोड हुरहुरही. काय होईल आता या विचारात हृदयाची धाकधूक. मेघा, सो जाइये. केसावरून हात फिरवत प्रेमाने सांगितलं. झोपायचं. काहीसं गोंधळूनच पाहिलं, पण झोपायचं हे विचारताना हलकसं हसूही, रोखलेला श्वासही मोकळा. जागने के लिए हमारे पास बहुत सारी रातें हैं, आज सो जाते हैं. मिश्किल हसतच त्याचं बोलणं आणि तिनेही गोड हसत मान डोलावली. अंधाऱ्या खोलीत बेडवर पाठ टेकवताना ती जवळ येऊन हातात हात ठेवून झोपेल हे माहीत होतं. सध्या तरी मन त्यातच खुश होतं. ती जवळ आलेली जाणवली. त्याचा डावा हात हळूच उचलत उशाशी घेतला. ती काय करतेय या विचारात तोही संभ्रमात. त्याच्या दंडावर डोकं टेकवत हृदयावर हात. मी असं झोपलं तर चालेल का. कुशीत शिरत हळूच विचारलं कानात. येस जान, आपका ही तो हक है. त्याचं हसतच मिठी घट्ट करणं. तिने अंगावर घेतलेलं पांघरुण हळूच त्याच्या पायावरही सरकवलं. तिला मिठीत घेऊन झोपण्याच्या खुशीत त्यानेही पांघरुणात झोपणंही स्वीकारलं. मिठीतल्या प्रेमाला पांघरुणाच्या उभेची जोड. त्याच्या तिच्या सहजीवनात अजून एक पाऊल पुढे. उफ. डोळे विस्फारत अस्फुट शब्द, एकटक नजर, ओठही हलकेसे विलगच. भले मोठे वेट्स उचलताना फुगीर दंड, हातावरील टरारलेल्या शिरा, दीर्घ श्वासोश्वास घेत शांतपणे व्यायाम करणारा तो. आणि जिमच्या 1/4 उघड्या दारातूनच त्याला पाहणारी ती. जिमला जाऊन बघूया का, हा विचार रोज करणारी,
पण मग स्वतःच स्वतःला अडवणारी ती आज हिम्मत करून जिमच्या दारापर्यंत पोहोचलेली. बराच वेळ तिथंच खोळंबून कौतुकाने त्याला न्याहाळणारी. त्याने वेट्स खाली ठेवत नॅपकिनने मानेवरचा घाम टिपला. मेघा, चल निघ, बहुतेक यांचा व्यायाम उरकला. तो दाराकडे पाहण्याआधी इथून पळावे या विचारात वळलीच होती की तितक्यात कानावर पडली त्याची कडक हाक. मेघा.